काय झाले हो तुम्ही कांदे बिंदे काढून मोकळे? आमचे तर अजून तसेच पडलेत, बयाच भेटाना. आमचे आधीचे होते म्हणून जमलं भाऊ, नाही तर आमचे तेच हाल झाले असते आता. हा ना राव, आम्हाला आधीच लावली होती पण ते आमचं कपाशीचं रान मोकळं झालं नव्हतं, त्याच्यामुळे लेट झालं ना. आता तेच बयाच आहे असं. मजुराच्या भरोश्यावर शेती नाही करायची आता, घरी जेवढं होईल तेवढंच करायचं. काय मला मजूर भेटत नाही त्याच्यामुळे मला व्हायला जातो. हो ना. हॅलो, तात्या बाय भेटेन का तिकडे कांदे काढायला? नाही नाही, इकडे कायचे बाया आमचीच कांदे झालीत काढायचे, अजून आम्हालाच भेटाना. बाया भेटाना ते आबळ येतही. काही काही ठिकाणी तर पाऊस झालाय ना, आपल्या इकडे जर पाऊस आला तर लय पचक होईल. हॅलो अण्णा, बाय भेटेन का तिकडे कांदे काढायला? नाही नाही, इकडे काय बाया नाही काय नाही भाऊ, मी चालूय गावात बाया पाहायला आता. मला इथं खाल्लेली भाकर अंगी लागाना. कस काय? काय सांगू भाऊ तुला आता. पाणी पावसाचे कांदे लवकर जळीत भरण्यासाठी वाफ्यात गंज घातली होती. आणि आता आबळ येतय, गरजतही. रात्रीचा थोडा पाऊस आला होता, बरं झालं जास्त नाही आला, नाही तर बायकोने आणलंच असतं मला. कस काय आणलं असतं? बायको म्हणत होती आपण पोळी टाकू कांद्याच्या, म्हणजे जरी पाऊस पाणी आलं तर झाकून टाकता येते. पण मी म्हणलं वाफ्यात गंज घालू, 8 दिवसात कांदे वाळते ना आणि जाळी भरून टाकू लगेच. तेव्हा वातावरण चांगलं होतं, पण आता लयच आबळ आणि तेव्हा राहिलंय. हा ना राव, उन्हाळ्यात कुठं पाऊस येत असतो का? आता कधी काही होतंय, लोकांच्या वागणुकीत चांगल्या नाही राहिल्या. ते आहे म्हणा. बरं बरं चालतंय, पाहतो आणखीन फोन लावून कोणाला. हॅलो भाऊ, तुमच्या तर कुठं युपीची का बिहारची टोळी आलेली म्हणतात कांदे काढायला? हा आलेली ना. कधी होतील ते मोकळे? आपले काढायचे होते कांदे. 10-15 दिवस नाही मोकळे होत अजून ती. कस काय? एवढे कांदे काय तुमचे? आमची एकच एकर होते, पण आमच्या पाहुण्याची 5-6 एकर. चायला मजूरच कामलेच अवघड झालं भाऊ आता. हॅलो शेठ, काय चाललंय? शेट कांदे कापूस झालेत, मोबाईल माझ्याकडे आहे. तुमच्याकडे कस काय आज मोबाईल त्यांचा? 4-5 दिवस झाले तेव्हापासून कांदे काढायला बाया बघत होतो, पण काही एक बाया भेटली नाही. त्यामुळे मग आम्ही दोघांनीच नावाचा बायकून केली चालू करायचं कांदे काढायला. आणि त्यात ते तीनदा मोबाईल बघत होती, त्याच्यामुळे घेतलं हिसकून मग माझ्याकडे. शाळेला यांचं बरं आहे भाऊ, बाया नाही भेटल्या कामाला तर घरच्या घरी चालू केले दोघा नावाचं बायकून कांदे काढायला. आणि माझी लक्ष्मी तर लग्नाच्या टायमालाच म्हणली होती, मी शेतात येणार नाही काम करायला, करायचं असलं तर लग्न, नाही तर नका करू. चार लयच अवघड आलो मजत होतं. पहिले काय असं होतं का, किती का लोक भेटत होते का आम्हाला, बळच विचारित होते येऊ का कामाला म्हणून. ते जेवढे म्हणते तेवढे रोजंदारी देऊन सुद्धा येत नाहीत आता. काम करायची मानसिकताच नाही राहिली आता, फुकट खायची सवय लागली. फुकट खायची, पण आणि आपल्या गावाला टोळ्या बाहेर गाव जातात कामाला, त्याच्यामुळे खरं आपल्याला बाया भेटत नाही. हा ना राव, हे आपल्या गावातले बाहेर गावात टोळ्या जाते का, ते बंद करायला पाहिजे ना आधी गावकऱ्यांनी. आता ह्यो विषय मी ग्रामसभेतच मांडितो, की आपल्या गावातल्या बाया बाहेर गावाला कामाला गेल्या नाही पाहिजे. जर गेल्यास तर त्यांना दंड वगैरे काही ठेवावा, अशी मागणी करतो मी ग्रामसभेत आता.